नमस्कार. आपण पाहतात पुरंदर सम्राट न्यूज. रानडुकरासाठी लावलेल्या काडतुसामुळे पशुधन धोक्यात. बेकायदेशीर काडतूस बॉम्ब लावणाऱ्यावर कारवाई करावी, शेतकऱ्यांची मागणी. पुरंदर तालुक्यातील डोंगराळ भागात काळदरी व पुरंदर किल्ला परिसरातील रानडुकराचा बंदोबस्त करण्यासाठी अवैधरित्या बॉम्ब स्फोटके लावण्याचे प्रकार वाढले आहेत. हे बॉम्ब जनावरांच्या गायी म्हशी यांच्या तोंडात गेलेली त्याचा स्फोट होऊन अनेक जनावरे जखमी झाली आहेत. त्यामुळे जनावरांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागत आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत नारायणपूर येथील आप्पा बोरकर यांच्या गायीच्या तोंडात बॉम्ब फुटल्याने त्यांची गायी गंभीर जखमी झाली आहे. यापूर्वी एका शेतकऱ्याच्या म्हशीचे देखील अशाच प्रकारचे नुकसान झालेले आहे. या जखमा इतक्या भयंकर असतात की त्यावर उपाय करणे अशक्य होत आहे, असे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही बाब पशुपालक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरत असून भविष्यात या भागातील पशुधनाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रार देण्यात येणार आहे, असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने असे कृत्य करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे. पुरंदर सम्राट न्यूज साठी अशोक कुंभार. किल्ल्याच्या पायथ्याला लोकांनी रानडुकरं मारण्यासाठी जे बॉम्ब लावले होते, त्याच्यामध्ये या गाईला चरण्याच्या ह्याच्यामध्ये ते तिच्या तोंडात मध्ये फुटला आणि त्याच्यामुळं गायीच्या तोंडामध्ये फुटल्यामुळं पूर्णपणे जबडात फुटून गेलेला आहे आणि ही गाय जगणं शक्य नाही. तर अशा चुकीच्या प्रवृत्तीमुळं शेतकऱ्याचं आणि जनावरांचं प्रचंड नुकसान होतं आहे. त्या गायीला एवढ्या वेदना होत्या, त्याचा विचार प्रशासनाने आणि लोकांनी करणं गरजेचं आहे. जे लोक हे चुकीच्या पद्धतीने बॉम्ब लावतात त्यांच्यावर कारवाई पुढील काळात केली गेली पाहिजे. यासाठी पशुसंवर्धन विभाग, परत फॉरेस्ट विभाग आणि पोलीस स्टेशन यांना आपण अर्ज देणार आहोत.